शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व विदर्भातील तब्बल 2,19,232 शेतकऱ्यांची लॉटरीत निवड झाली होती आणि यात लाभ फक्त 24,000 शेतकऱ्यांनाच मिळाला आहे। त्यामुळे हा खूप मोठा गोंधळ असून बाकीच्या उरलेल्या शेतकऱ्यांना लाभ कधीपर्यंत दिला जाणार आहे याच्यावर काही अजून स्पष्टता दिसत नाही। काय ही संपूर्ण अपडेट आहे पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स घेऊन येत असतो मित्रांनो। कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व विदर्भातील तब्बल 2,19,232 शेतकऱ्यांची लॉटरीत निवड झाली होती। मात्र प्रत्यक्ष लाभ हा केवळ 24,101 शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। यामुळे महाडीबीटीच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील कृषी योजनांसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते। निवड झाल्यानंतर पुढील टप्प्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मात्र निवड झाल्यांपैकी केवळ 60,000 शेतकऱ्यांनीच कागदपत्रे अपलोड केल्याची नोंद आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, ही जिल्ह्यांची यादी यात तुम्ही पाहू शकतात की भंडारा जिल्ह्यात लॉटरीमध्ये निवड 27,822 शेतकऱ्यांची झाली होती आणि लाभ फक्त 2,802 शेतकऱ्यांनाच मिळाला आहे। त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 46,923 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली होती आणि 4,519 शेतकऱ्यांनाच लाभ मिळालेला आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात 18,529 शेतकऱ्यांची निवड झाली होती आणि 1,667 शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला असून गोंदियात देखील जवळपास 31,000 शेतकऱ्यांची निवड झाली होती। त्यात 3,777 शेतकऱ्यांची लाभ हा मिळालेला आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यात 47,000 शेतकऱ्यांची निवड झाली होती, तिथेही 5,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे। वर्धातही 46,000 शेतकऱ्यांची निवड झाली होती, त्यातही फक्त 6,521 शेतकऱ्यांना लाभ हा दिला गेलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या अर्जांपैकी 41,592 प्रकरणांना पूर्व समिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष निधी वितरणास मोठी दीर्घाई होत आहे। आतापर्यंत अवघ्या 24,000 शेतकऱ्यांनाच खात्यात लाभ जमा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित हजारो शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत अडकले आहेत। कृषी विभागाकडून टप्प्याटप्प्याने लाभ वितरण सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून अपूर्ण कागदपत्रांबाबत शेतकऱ्यांना सूचना देण्यात। मात्र लॉटरीत निवड झालेल्यांपैकी केवळ सुमारे 11% शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ मिळणे ही बाब महाडीबी प्रणालीतील अडथळ्यांचे वास्तव उघड करणारी ठरत आहे। प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या अल्प राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे।